झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. दोंडाईच्या शहरात अप्पर तहसीलदार पद रिक्त. बदलीनंतर नवीन तहसीलदार मिळेना. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून अपेक्षा. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात अप्पर तहसीलदार पद काही दिवसांपासून रिक्त आहे. 17 डिसेंबर रोजी तत्कालीन अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांची शहादा येथे बदली झाल्याचे आदेश पारित झाले. वास्तविक त्यावेळी ते धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते. असे असताना देखील सहसचिवांच्या स्वाक्षरीने झालेल्या बदलीचा आदेश देऊन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ते पोहोचले. मात्र निवडणुकीची जबाबदारी असताना बदली होत नाही ही तांत्रिक चूक असल्याचं निदर्शनास येताच प्रशासनाने त्यांना रुजू करून न घेता माघारी पाठवले. मात्र धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर 23 जानेवारी रोजी संभाजी पाटील हे आपला पदभार सोडून शहादा कार्यालयात रुजू झाले. शिंदखेड्याचे अप्पर तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे दोंडाईचाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. परंतु देवरे हे आठवड्यातून गुरुवारी एकच दिवस दोंडाईच्यात येत असल्याने इतर वेळी नागरिकांना ताटकळत राहावे लागते. 1.5 महिन्यांचा कालावधी उलटून देखील दोंडाईच्यातील अप्पर तहसीलदार पद रिक्त आहे. विशेष म्हणजे दोंडाईच्या शहरात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा निवास आहे. पालकमंत्र्यांच्याच शहराला अप्पर तहसीलदार मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून मंत्री रावल यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा लागून आहेत. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.